नमस्कार. आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती. दिवसभर कामकाजामध्ये चढ उतार होत होते. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स 376 पॉईंटने घसरून 85,064 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 72 पॉईंटने घसरून 26,179 वर बंद झालेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी या आठवड्यात घसरण दिसून आलेली आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE हेल्थकेअर इंडेक्स 1.38%, BSE कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 0.43% वर आहेत. BSE एनर्जी इंडेक्स 1.71% खाली आहे. BSE मिड कॅप इंडेक्स 0.24%, BSE स्मॉल कॅप इंडेक्स 0.39% खाली आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: अपोलो हॉस्पिटल 3.74%, ICICI बँक 2.89%, HDFC लाईफ इन्शुरन्स 2.44%, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 2.39% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ट्रेंट 8.63%, रिलायन्स 4.47%, ITC 2.07%, कोटक महिंद्रा बँक 2.03% अशी घसरण आहे. आज FIIने 108 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशीय वित्तीय संस्थांनी 1749 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. रुपयाच्या दरात 11 पैशाची मजबूती आली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 90 रुपये 17 पैसे प्रति डॉलर असा होता. धन्यवाद.